म्हणला ठीक आहे, उद्या आपण सगळेजण एका झाडाखाली बसून छान अशी खीर बनवायची आहे. लक्षात ठेवा, यायचंय उद्या. मग दुसरा दिवस उजाडतो आणि मग ती सगळी येतात. मग माकड आणि सगळेजण छान अशी तयारी करतात आणि मग माकड बोलतो, चला तर मग आता आपण तिघजण मिळून छान अशी खीर तयार करूया. मग ती अशी छान अशी खीर तयार होते आणि मग ती एका कोपऱ्यात जाऊन बसतात. मग माकड म्हणतो, मनीम्याव मनीम्याव, जरा जाऊन बघतेस का गं, खीर झाली आहे का? मग मनीम्याव जाते आणि पातेल्याचं झाकण खोलून बघते तर खमंग असा वास सुटला असतो खिरीचा. मग मांजर म्हणते, मांजर मनच्या मनात म्हणते, जर आपण ही खीर एकटीच खाल्ली तर, पण त्याच्यासाठी आपल्याला या दोघांना काहीतरी करावं लागेल. मग मांजरीच्या डोक्यात एक युक्ती सुचते. ती जाते आणि माकडाला म्हणते, माकड दादा, त्याच्या पोटात आणि डोकं खूप दुखतोय. मग माकड म्हणतो, ठीक आहे, तुझं डोकं तर दुखतोयच ना, मग झोप. पण तुला सांगायला विसरलो, ती खीर झाली आहे का? मग मांजर म्हणते, हो, खीर झाली आहे. मग माकड म्हणतो, हा, आम्ही तुला सांगायला विसरलो की आम्ही नदीवरती जाणार आहोत अंघोळ करण्यासाठी. मग मनीम्याव म्हणते, हा, तुम्ही जा नदीवरती अंघोळ करण्यासाठी. आणि आता तर मी तुम्हाला सांगितलंच ना, माझ्या पोटात आणि डोकं खूप दुखतं, मग मी आराम सुद्धा करेन आणि खिरीवरती लक्ष सुद्धा ठेवेन. मग माकड बोलतो, बघा मनीम्याव, तुमच्या भरोश्यावर आम्ही ही खीर ठेवून जातोय. इथे पण सामसूम आहे, कोण येणार नाही. मग ते उंदीर त्याच्या दिशेकडे जातो आणि माकड त्याच्या दिशेकडे जातो. मग मनीम्याव हलगस पातेल्याकडे जाते, पातेल्याचं झाकण खोलते आणि एक चमचा घेते, खीर खाते, मस्त लागते. मग मांजर बोलते, आपण सगळी खीर खाऊया. मग मांजर सगळी खीर बक्का खाऊन टाकते आणि सगळी खीर संपते. मग मांजर ढेक्कर देऊन बोलते, मस्त लागली खीर, माझं भरलं चांगलं, आता मी मस्त पैकी आराम करते. मग मांजर जाते आणि झोपी गेली. मग तिकडून माकड आणि उंदीर आला. माकड बोलतो, अरे बापरे, मी तर झोपीत गेली, काय माहिती खिरीचं काय वाटोला लावून ठेवलंय. मग माकड जातो, बघतो तर का, अरे बापरे, ही सगळी खीर कोणी खाल्ली. मग माकड उंदीर मामाला बोलतो, उंदीर मामा इकडे या. मग उंदीर येतो आणि बोलतो, काय झालं माकड दादा, मी तर इतकं बसलेलो तिथे. मग माकड बोलतो, अरे हो, पण ही खीर कोणी खाल्ली? तुम्ही तर माझ्या आधी येऊन ही खीर तर नाही ना खाल्ली. तर उंदीर बोलतो, अरे तू माझ्यावर काय रे संशय घेतोस? बघ, मी तर तुझ्या सोबतच गेलो होतो नदीवरती आणि तुझ्या सोबतच आलो. मग माकड बोलतो, हा, हे तर खरं आहे, आपल्याला असं वाटतं या मांजरीनेच खाल्लं असेल. हा, उंदीर पण बोलतो, हा, असंच आहे, पण आपण जर या मांजरीला विचारलं तर ती कबूल तर नाही करायची. मग माकड बोलतो, ठीक आहे, असं आहे, माझ्याकडे तर एक युक्ती चांगलीच आहे. मग माकड जातो, बाजूचं तांब्यामध्ये पाणी असतो तो घेतो आणि त्या मांजरीची शिंपडतो. माझं धाडकन उठते आणि म्हणते, अरे बापरे, तुम्ही आलात वाटतं. हा, मग माकड बोलतो, कशी आहे मांजर ताई, तब्येत बरी आहे ना? मग मनीम्याव बोलते, हा, बरी आता माझी तब्येत कशी पण. मग माकड बोलतो, पण तुला ना सांगायलाच विसरलो, तू ही खिरीवरती लक्ष ठेवत होतीस की काय करत होतीस? तर मांजर घाबरत कशी बोलते, तू माझा संशय नको घेऊस, खीर नाही खाल्ली आहे. तर माकड बोलतो, मी काय तुझ्यावरती काही संशय नाही घेत, बस असंच बोलतोय. तर मग माकड मुद्दाम उंदीर मामाला विचारतो, उंदीर मामा, तुम्ही तर नाही ना खीर खाल्ली? तर उंदीर बोलतो, नाही रे बाबा, माझ्यावर काय संशय घेतोस, मी तर नदीवरनं तुझ्यासोबत तर आलो. मग माकड बोलतो, हा, बरं आहे, पण ना माझ्याकडे युक्ती चांगली
तुझ्या ताईने तर नाही खीर खाल्ली, तू तर नाही खीर खाल्ली, मी तर नाही खीर खाल्ली, मग कुणी खीर खाल्ली? सगळीकडचं सामसूम होतं. हा, मग खीर कोण खाणार? पण मी तुम्हाला सांगतो, आपण माकड बाजूचं मटकं घेतो, उचलतो आणि घेऊन येतो आणि म्हणतो आपण ना नदीवरती जाऊया आणि हे मटकं पाण्यात टाकूया आणि आणि सगळ्यांनी त्या मटक्यावरती बसायचं आणि म्हणायचं मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड खाकर, मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड खाकर. मग 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 उंदीर बोलतो हा हा चालेल मला, मी येतो तुझ्यासोबत. मग माकड म्हणतो मनीम्याव चालेल का तुला? मनीम्याव घाबरत घाबरत म्हणते हो रे बाबा चालेल मला, मी येईल ना नदीवरती. मग मग माकड बोलतो हा हा ठीक आहे चालेल, आपण जाऊया नदीवरती. मग ती तिघजण नदीवरती पोहोचतात आणि माकड नदीवरती नदीच्या पाण्यामध्ये मटकं टाकतो आणि म्हणतो पहिला जाईल उंदीर मामा. उंदीर मामा उडी मारतो आणि मटक्यावरती बसतो आणि म्हणतो मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड भाकर, मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड भाकर. पण उंदीर मामाची भाकर काही उडत नाही म्हणून तो परत किनाऱ्यावर येतो उडी मारून आणि मग म्हणतो अरे माकड दादा आता तूच जा. मग माकड मटक्यावरती उडी मारतो आणि म्हणतो मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड भाकर, मी जर खीर खाल्ली असेल तर गुडगुड भाकर. पण माकडाची तर काही भाकर उडत नाही म्हणून माकड उडी मारून परत किनाऱ्यावरती येतो आणि म्हणतो मनीम्या आता तू जा की. मग मनीम्या घाबर घाबर म्हणते अरे बाबा माझ्यावरती ओरडतोस काय, मी जाईल ना, मी तर काही खीर खाल्ली नाहीये, माझ्यावरती काय ओरडतोस, मी जाते ना, मला ढकलू नको, मी जाईल मटक्यावरती बसेल, मला ढकलू नकोस. माझे ताई कशी कशी मटक्यावरती उडी मारते आणि म्हणते मी जर खीर खाल्ली असेल गुडगुड भाकर, मी जर खीर खाल्ली असेल तर माझं ते खाली पडतंय आणि म्हणते मला वाचवा मला वाचवा मला वाचवा. मग माकड म्हणतो बघ म्हणजे ताई तुझी लबाडी तर आलीच ना माझ्यासमोर, मी माकड आहे, चपल आहे, मी काहीही करू शकतो. मग उंदीर मामा म्हणतो अरे ती तर डुबून मरून जाईल ना, तिला वाचव. मग माकड म्हणतो हा हा वाचवतो तिला. माकड आपल्या शक्तीने तिला खेचतो आणि किनाऱ्यावरती आणतो आणि म्हणतो माझ्या ताई आता घाबरू नकोस, बघ सत्य तर समोर आलेलंच आहे. मग माझं म्हणते हो रे बाबा मला जरा माफ कर, माझ्याकडून खूप चूक झाली, मला वाटलं मी ही एकटीने खीर खाईल असं मला वाटलं होतं म्हणून मी ही खीर खाल्ली, प्लीज मला माफ करशील का, मी तुझी मैत्रीण आहे ना. मग माकड बोलतो हा चालेल पण परत असं कधी दुसऱ्यांसोबत करू नकोस नाहीतर तुझी अशीच फजिती होईल. मग मांजरताई बोलते हो हो मी नाही करणार. मग मांजरताई उंदीर मामाला विचारते उंदीर मामा तू तर मला माफ करशील का रे. मग उंदीर करते आता तर इतकी लबाडी केली आहे त्याच्यावरती तो खोटं पण बोलली आहे पण चालेल मैत्रीण तर आहेच ना आमची, तुला आम्ही माफ करतो. मग ती त्या उंदीर आणि माकड त्या मांजरताईला माफ करतात. आपल्याला या गोष्टीतून समजतं की लबाडी करू नये. आपण दुसऱ्यांना भरोसा देतो तो आपण भरोसा कधीही तोडू नये.